भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यावरती आणि मोठं यश त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय ते रायगड जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहे. ज्ञानेश्वर तोडेकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला कोपरे संघासाठी 500 रुपये आणि गोपाळ भंडारी यांच्याकडनं पेंटर संघासाठी लगातार 3 षटकारांसाठी 2000. पण हा चेंडू मात्र जातोय तो सीमा पार आणि हा षटकार गोपाळजी भंडारीजी पेंडरचे आमचे माध्यमवर त्यांच्याकडनं षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 2000च्या पारितोषिक आले. पण पहिला चेंडू सीमा पार मारलाय तो फलंदाज दुर्गेश ठाकूर या कोपरे संघाच्या फलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती षटकार बघायला मिळाला. गोलंदाज साजिद मडवी तयार. साजिद मडवीचा हा चेंडू चांगला फटका बॅडिश लॉकच्या दिशेने अडवलाय. सरळ चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळ अडवला गेला. ज्या चेंडूवरती 2 धावा मिळतायत त्या फलंदाज दुर्गेश ठाकूरला आणि धावफलकावरती धावा होत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती. गावदेवी मित्रमंडळ आयोजित एमएलए ट्रॉफी 2017 यांच्या नावानं ही टुर्नामेंट आयोजित केली असे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. या टुर्नामेंटसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलंय ते 3 लाख रुपये आदरणीय संतोष शेठ बाबूराव भोईर माजी सरपंच पेंटर आणि दुसरे पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलं आहे ते सन्माननीय विनोद किसन पाटील प्रोप्रायटर केडी पाटील कन्स्ट्रक्शन 75,000 रुपये. तृतीय पारितोषिक अनंत प्रकाश अनंत निगुकर 35,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलं आहे ते 30,000 रुपयाचं आदरणीय यशवंत भिवा नेरुळकर यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज साठी एलसीडी टीव्ही स्पॉन्सर केली आहे. भाई काशीनाथ पाटील यांनी या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद. पण सगळ्यात महत्वाचं योगदान आहे ते संतोष शेठ बाबूराव भोईर यांचा. पण चेंडू सरळतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषेपलीकडे वन बाउंड चौकार. वन बाउंड चौकार बघायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागतात. एकूण धावा संख्या होती ती 14 धावा. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी बघायला मिळाली ती कोपरा संघाकडनं. दुसरा सेमीफायनलचा सामना एमएलए ट्रॉफीचा. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. ज्ञानेश्वरजी तोडेकर यांच्याकडून. परंतु दुर्गेश ठाकूर चांगली फलंदाजी करतोय. स्वराज नाईकडनं त्यांच्याकडनं लगातार 2 षटकारांसाठी 2000 रुपये. पण इथे मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावर मारलेला सुरेश फटका. डोळ्याचे पारणे फेकणारा फटका सीमा पार आणि हा षटकार. गणेश तोडेकर यांना विनंती असेल कोपऱ्याच्या आमच्या माध्यमावर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय गणेशजी तोडेकर साहेब त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. धावफलकावरती धावा होत आहेत 20 धावा. पहिल्या षटक या ठिकाणी सुरू आहे. साजिद मडवीच्या गोलंदाजीवरती अक्षरशः आक्रमण केलं विश्वास आणि खऱ्या अर्थानं धावांचा पाऊस पाडलाय तो दुर्गेश ठाकूरनं. हा चेंडू चांगला फटका पॉईंट चेंडू सीमा पार होतोय. स्क्वेअरचा फटका 3 पॉईंट सीमा पार आणि हा चौकार. या दरम्यान 4 धावा मिळतोय चेंडूवरती आणि 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धावा संख्या होते. पहिला षटक संपला आणि कोपरा संघ पोहोचलाय तो 24 धावांवरती बिंबार. पैशांचा पाऊस खऱ्या अर्थानं पाडला होता खेळाडूंवरती. प्रकाशजी ठाकूर यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आहे. षटकाराला 2000 रुपये. चिंतामणजी गायकर कोपऱ्याचे माजी खेळाडू यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय चिंतामणजी गायकर साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. पहिला षटक या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. धावफलकावरती धावा आहेत 24. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. अतिशय चांगलं आक्रमण या ठिकाणी बघायला मिळालं आणि या आक्रमणावरती खऱ्या अर्थानं 24 धावा धावफलकावरती लागतात. सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय भाई जगदीश गायकवाड त्याचबरोबर व्यासपीठावरती बरेच मान्यवर या क्रिकेटचा आनंद घेतात. त्या सगळ्यांचा आपण खऱ्या
खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे. आणि ही जी आमदार ट्रॉफी संपन्न होती आहे, अतिशय सुरेख आयोजन केली 4 दिवस आणि 4 रात्र आणि आजची 5वी रात्र या MLA ट्रॉफीची. खऱ्या अर्थाने आपण बघतोय की TIPLचे संचालक आदरणीय परेंद्र ठाकूर हे या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी या सामन्याचा आनंद घेतला आणि स्वतः आमदार साहेब या ठिकाणी आले. त्यांचंही मी गावदेवी मित्रमंडळाच्या वतीनं स्वागत करतोय. दुसरं खंड घेऊन येतोय तर स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटीलचा हा चेंडू चांगला फटका जातोय मिड विकेटला. चांगलं क्षेत्रफळ बघायला मिळालं या चेंडूवरती आणि या चेंडूवरती धावा मिळत आहेत त्या आणि या एका धाव्याच्या बरोबरीनं फलंदाज सचिन पवार यांना आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला स्वप्नील पाटीलच्या गोलंदाजीवरती 1 धाव. तिसऱ्या पंचाची गरज या ठिकाणी लागतीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 25. तिसरे पंच आपण विनंती करूया. तिसरे पंच समाधान भोईर यांना विनंती असेल की आपण विकास भोईर पाटील या ठिकाणी तिसरे पंच म्हणून मैदानावरती जात आहे. एक चांगली स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण. नक्कीच धावफलकावरती धावा आहे त्या 25 धावा आणि आपण बघतोय स्वप्नील पाटील जो गोलंदाज आहे त्याच्यावरती आक्षेप घेतला गेला, पण इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतो. चेंडूच्या खाली चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती 1 धाव मिळती आहे आणि एका धावेच्या बरोबरीनं 26 धावा धावफलकावरती लागतायत. 26 धावा आल्या. दुसरं षटक सुरू आहे. MLA ट्रॉफीचा हा सामना सुरू आहे तो आजच्या रात्रीचा दुसरा सेमीफायनल. आदरणीय प्रवीण पंढरनाथजी पाटील यांच्या ठिकाणी आपण होतोय. त्यांना आपण व्यासपीठावरती येण्याची विनंती करूया आणि आसन ग्रहण करण्याची त्यांना विनंती असेल. हा चेंडू चांगला फटका. यावेळेस माझा टायमिंग थोडंसं चुकतोय का असं दृढ आहे. यावेळेस फलंदाज बाद देता होता. बचावेल असं वाटलं होतं पण नंतर चांगलं बॉलिंग बघायला मिळालं आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिला मोठा धक्का मिळतोय सचिन पवारच्या रूपात अर्थातच कोपरा संघाला. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय दुसरं षटक सुरू आहे. या सामन्याचा आनंद घेत आहेत सन्माननीय आमदार साहेब आणि एक चांगली स्पर्धा MLA ट्रॉफी. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रशांतदादा ठाकूर आणि त्यांच्या माध्यमातून फार मोठं काम या रायगड जिल्ह्यासाठी होतं. विधानसभेला आता बघणं सुरू आहे आणि विधानसभेमध्ये फार चांगल्या परिषदेच्या माध्यमातून नक्कीच दुर्गेश ठाकूर 2000 आले. प्रकाश ठाकूर यांच्याकडनं आपण बघितलं आताच विधानसभाची अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये फार चांगले प्रश्न त्यांनी रायगडचे मांडले आणि खऱ्या अर्थानं कसे आमदार आपल्याला मिळायला पाहिजे त्याचं जलंत उदाहरण. आणि खऱ्या अर्थात त्यांच्यावरती जी जिल्ह्याची धुरा आहे ती जिल्ह्याची धुरा अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी संपन्न करतायत. एक कर्तव्यदक्ष आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. ते आमदार या ठिकाणी मॅच आनंद घेत आहेत. हा चेंडू यावेळेस पायावरती आदळतोय. आणि यावेळेस मात्र दुसरा आदरा दुर्गेश ठाकूर बाद झाला. सचिन पवारने आपली विकेट गमावली. 2 विकेट गमावल्या त्या कोपरा संघानं आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 2 बाद 26. हॅट्रिक साठी गोरखनाथ पाटील यांच्याकडनं 100 रुपये. पारितोषिकांची खैरात होती. पारितोषिकांचा पाऊस पडतोय पण आपण बघतो या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे. फर्स्ट प्राइज त्यांनी स्पॉन्सर केलंय ते संतोष शेठ बाबूराव भोईर. 1.5 लाख रुपयाचा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मिळालंय. विनोद किसन पाटील यांनी 75,000 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या MLA ट्रॉफीसाठी दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती आहे आणि खऱ्या अर्थाने आनंद आहे आपल्याला की स्वतः आमदार साहेब सामन्याचा अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि आपला बहुमूल्य असा वेळ त्यांनी दिला आणि आपल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड हे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. पण धावफलकावरती धावा आहेत 26. हा चेंडू चांगला फटका. धोका संपवण्याची शक्यता आणि तिसरा आधार मिळतोय या ठिकाणी आणि लगातार 3 चेंडूवरती 3 विकेट उडवतो गोलंदाज स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटीलसाठी 100 रुपये आले. आपण बघतोय गोरखनाथ पाटील यांच्याकडे लगातार 3 विकेटसाठी 100 रुपये आणि त्याची किमिया या स्वप्नील पाटीलनं केली. धावफलकावरती धावा त्या आतापर्यंत दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. गावदेवी मित्रमंडळ आयोजित MLA ट्रॉफी 2017 युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धा या ठिकाणी बघितल्या जातात.
फलंदाज रमेश बडवी यांच्याकडनं फलंदाज गोलंदाजसाठी या ठिकाणी भाष्य आले. नक्कीच हॅट्रिक साठी हा चेंडू चांगला फटका सरळ गटावला चेंडू क्षेत्राचे चेंडूच्या खाली आणि फलंदाजाला या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या एक धाव आणि या एका धावेच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 27 धावा 13.50 सरासरीनं आणि 27 धावांसाठी 3 महत्वाचे विकेट या ठिकाणी गमवावे लागले. एक 2 मिनिटं मॅच थांबा. या ठिकाणी आपण बघतोय की या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपला बहुमूल्य असा वेळ देऊन उपस्थित राहिलेले ज्यांच्या नावानं ही एमएल ट्रॉफी आयोजित केली आहे ते भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि पनवेलचे तरुण पदमदार आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांचं स्वागत करण्याची विनंती मी या स्पर्धेसाठी ज्यांनी पहिल्या क्रमांकाच्या पाठोशी दिलं ते आदरणीय संतोष शेठ बाबूराव भोईर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते एका कर्तव्यदक्ष आमदारांचं स्वागत एका कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्षांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचं या ठिकाणी स्वागत करतात ते संतोष शेठ भोईर साहेब आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांचं स्वागत होत आहे. एक जबरदस्त नेतृत्व संतोष शेठ भोईर आणि तेवढ्याच ताकदीचा आमदार पण देखील उज्ज्वला विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडतात आणि त्यानंतर मी विनंती करतो की भारतीय विनंती करतो की खानावकर यांच्या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं स्वागत या ठिकाणी होतं. भारतीय रायगड जिल्हा असं नेतृत्व खऱ्या अर्थानं असं बोलतात की देण्याचं त्यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये होतं असे
आपण आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन कराव्या टुर्नामेंटच्या माध्यमातून. गावदेवी मित्रमंडळ पेंधरच्या वतीनं आयोजित केलेल्या या भव्य दिव्य अशा आमदार चषक 2017च्या स्पर्धा आणि या स्पर्धांच्या निमित्तानं उपस्थित असणारे रायगड जिल्हा RPIचे अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड, माझे सर्व सन्माननीय सहकारी, सर्व आपण क्रीडापटू, या मैदानावरती क्रीडापटूंचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक आणि सर्व उपस्थित बंधूंनो, सगळ्यात आधी मी या ठिकाणी गावदेवी मित्रमंडळाच्या आमच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो की भव्य भव्य म्हणतात त्या स्पर्धा कशा असतात या आजच्या या स्पर्धांच्या माध्यमातून आपण दाखवून दिलेल्या आहे. त्याबद्दल या गावदेवी मित्रमंडळ पेंढरचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि हे अभिनंदन करत असताना टेनिस क्रिकेटला जो नावलौकिक लागतोय आपण दिला आहे, मी निश्चितपणानं खात्रीने सांगू शकतो की सगळ्या टेनिस क्रिकेट रसिकांच्या सर्व क्रिकेट खेळाविषयीची जी त्यांची ओढ आहे ती ओढ भागवण्याचं काम आपण करत आहे. मगाशी आमच्या समालोचक सहकाऱ्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं क्रिकेट खेळ हा आता देशाच्या बाहेर जाऊन ठेपलाय आणि आतापर्यंत आपण पाहिलं फटक्यांची जी आतषबाजी या ठिकाणी होते त्याच्यापुढे फटाक्यांची आतषबाजी देखील फिकी पडेल अशा पद्धतीचं या अतिशय चांगला खेळ मगाशी कोपरा संघ आणि त्याच्या आधी देखील या ठिकाणी आपल्याला सगळ्याला पाहायला मिळाला. मी या सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. कालच उरण तालुक्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार आले आणि त्यांनी आवाहन केलं की या सगळ्या पनवेल आणि उरण तालुक्यातली ही जी मैदानं आहेत ही मैदानं सिडकोच्याकडून आपल्याला क्रिकेटसाठी राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी आग्रह धरावा लागेल. आणि निश्चितपणाने मी आपल्याला सांगतो की हा आग्रह आपण सगळे मिळून धरूया. या तालुक्यामध्ये सिडकोच्या माध्यमातून खाजगी या माध्यमातून चांगली क्रीडा संकुलं उभी राहिली आणि उभी राहावीत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी निश्चितपणानं मी प्रत्यक्ष प्रयत्न करेन. आज या ठिकाणी संतोषजी, मला वाटतं बरेचसे संतोषजी इथं या टीममध्ये आहे. या सगळ्या संतोषांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या या आयोजनामुळे सगळ्या क्रीडा रसिकांना संतोष मिळालेला आहे त्याबद्दल तुमचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. विनोद पाटील आता या ठिकाणी आत्ताच आलेले आहेत आणि मी सर्व आपण क्रीडा रसिक जी मंडळी इथं जमला आहे तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. परवा गुढीपाडवा मराठी नववर्षाला सुरुवात होते आहे. या नव्या वर्षाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब, आपल्या गोड आवाजामध्ये अतिशय सुरेख मार्गदर्शन आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील साहेबांच्या मार्फत सर्व प्रेक्षकांना मिळाल्या त्याच्याबद्दल आमदार साहेबांचं मनापासून धन्यवाद. सुरू असलेला सामना पंचांना पण विनंती करूया की सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो, धन्यवाद आमदार साहेब, या ठिकाणी आपण आलात आणि आपला बहुमूल्य असं वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. ते आमदार साहेब या ठिकाणी आले ज्यांच्या नावाने ही स्पर्धा केली आणि आपण बघतोय आता या ठिकाणी जो सामना सुरू आहे त्या सामन्याकडे आपण बघणार आहोत. गोलंदाज विकी पाटीलचा वापर केला जातो. तिसऱ्या षटकाचा मानकरी ठरला तो विकी पाटील. विकी पाटीलने मागच्या सामन्यामध्ये पेंधर विरोधात खेळत असताना अतिशय चांगली कामगिरी केली होती. तो विकी पाटील आता मात्र MIDC कडून मारा करतोय.
धावामध्ये धावा आहेत त्या मात्र 27. पहिला चेंडू निर्धाव फेकतो तो मात्र विकी पाटील. अतिशय जबरदस्त आयोजन गावदेवी मित्रमंडळ बेंदर आयोजित ही आमदार चषक 2017. परंतु हा फलंदाज बाद झालाय. जगदीश जितू ठाकूर बाद झालाय. रोहित कोळी बाद झालाय. फलंदाज कोपरा संघाचा नौका फलंदाज मैदानात जातोय तो मात्र जगदीश होय. हॅलो ज्ञानेश्वर तोडेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जमा आहे. नौका फलंदाज मदत गेला तर मात्र जगदीश भोईर आणि जगदीश ठाकूर अशी जोडी मैदानामध्ये आपल्या पाहायला मिळते. विकी पाटीलचा पुढचा चेंडू अतिशय जबरदस्त चेंडूला मात्र बाहेर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूमध्ये गती एवढी होती की चेंडू मात्र गेला तो निर्धाव. दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय तो मात्र हा गोलंदाज विकी पाटील. धावसंख्या मात्र स्थिरावली. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात तर ह्या कोपरा संघाच्या. पुढचा चेंडू विकीचा आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर गेला. फलंदाज मारण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकतो. अतिशय चांगली कामगिरी ज्या विकी पाटीलला पेंदर संघाला नमवलं होतं तो विकी पाटील देखील या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय जबरदस्त गोलंदाजी विकी पाटीलकडे पाहायला मिळते. गोलंदाज विकीचा हा पुढचा चेंडू. आता मात्र फलंदाज पुन्हा एकदा जखमा खातोय. 30 बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकतो तो हा गोलंदाज विकी पाटील. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती मात्र 4/28. तीन षटकांचा अभिषेक खेळ संपलाय. 4/28 अशी धावसंख्या धावावरती लागली. या कोपरा संघाची असं वाटलं होतं ज्या दुर्गेश ठाकूरनं अतिशय जबरदस्त कामगिरी केली होती. साजिद मडवी मी म्हणेन ज्याच्या गोलंदाजीवरती 24 धावा कुठून काढल्या होत्या त्या दुर्गेश ठाकूरनं नौका गोलंदाज आहे तो मात्र स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटीलचा पुढचा पहिला चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू. टप्पा खाऊन थोडासा आतमध्ये आला आणि चेंडू मिळाला मात्र निर्धाव. बॅक टू बॅक अभिषेक आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळतोय ते या जैन संतोषी माता सिद्धी करवले संघाला. गोलंदाज स्वप्नील पाटीलचा वापर केला जातोय. स्वप्नील पाटील हायवे एंड करून मारा करतो. डावखुरी आता हा गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा त्याच करून टाकला हा चेंडू. जबरदस्त कमबॅक केलंय मी म्हणेन या सिद्धी करवले संघाच्या गोलंदाजांनी. गोलंदाज विकी पाटील ज्यानं 3रं षटक हाताळलं. 1 धाव खर्च केली आणि स्वप्नील पाटील आता मात्र 4थं षटक हाताळतं. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव फेकतोय तो हा गोलंदाज स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटीलचा पुढचा चेंडू गली क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मात्र मिळते ती फलंदाज 22च्या स्वरूपामध्ये ती या कोपऱ्या संघाला एका धावेच्या मदतीनं 29 धावा धावफलकावरती लागल्या त्या या कोपऱ्या संघाच्या. 29 धावा 4/29 अशी धावसंख्या. पहिल्याच षटकामध्ये 24 धावा अभिषेक आल्या होत्या. त्याच्यानंतर स्वप्नील पाटीलनं 3 धावा दिल्या. त्याच्यानंतर विकी पाटीलनं अतिशय चांगली कामगिरी केली. 1 धाव दिली आणि आता मात्र गोलंदाज स्वप्नील पाटील आपल्या कोठ्यातील 2रं षटक घेऊन आलाय आणि तो देखील अतिशय चांगली कामगिरी करतो या 4थ्या षटकामध्ये. 4-5 षटकांचा हा सामना 2रा सेमीफायनलचा सामना. जगदीश भोईर लगातार 4 चेंडू निर्धाव खेळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र सफल झालाय फलंदाज. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पण परंतु चेंडू मात्र जमिनीला दान झाला. 2री धाव घ्यायचा प्रयत्नाने 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे सरसावली. 31 धावा कोपरे संघाच्या धावसंख्यावरती लागल्या. गोलंदाज स्वप्नील पाटील खऱ्या अर्थानं स्वप्नील पाटील चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या. त्याच्यानंतर आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडू फेकलेत आणि 5 धावा खर्च केल्यात त्या फक्त 3.
सन्माननीय संतोषजी तांबोळी यांच्या ठिकाणी आगमन झाले. कोपऱ्याचे सरपंच आदरणीय संतोषजी तांबोळी यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती बाजूला आले. त्यांचं आपण स्वागत या ठिकाणी संतोषजी पाटील यांच्या वतीने आणि गावधनी मित्रमंडळ पेंदरच्या वतीने त्यांचं स्वागत आहे. परंतु या चेंडूवरती जबरदस्त फटका. चेंडू गेला मात्र फायनल सीमारेषे बाहेर खणखणीत असा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा धावसंख्या ती मात्र 37 धावा. 37 धावा. श्री दत्त कोपरा संघ अतिशय चांगली कामगिरी मी म्हणून करतोय. ज्या कोपरा संघाने पहिल्या षटकामध्ये 24 धावा जमा केल्या त्याच्यानंतर स्वप्नील पाटीलला षटक हाताळलं. दुसरं धावा खर्च केला तर 3. त्याच्यानंतर मात्र विकी पाटील ज्यांना अतिशय चांगली गोलंदाजी केली, ज्याने अतिशय तिखट मारा केला, त्या विकी पाटीलने धावा खर्च केला तर फक्त 1 आणि स्वप्नील पाटील याच्यावरती विश्वास दाखवला. त्याने मात्र दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. गणेश नाईक यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी एका षटकारासाठी 2000 रुपये पारितोषिक. गोलंदाज रुपेश मडवीचा वापर केला जातो. शेवटचं षटक गोलंदाज रुपेश मडवीचा. चेंडू मात्र काही काळ हवेमध्ये आणि फलंदाज बाद झालाय तो मात्र जगदीश ठाकूर. षटक रुपेश मडवीचा. परंतु पहिल्याच चेंडूवरती यश मिळतंय ते गोलंदाज रुपेश मडवीला. अभिषेक असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये अतिशय चांगल्या धावसंख्या पाहायला मिळेल, परंतु ज्या प्रकारे कमबॅक केलं मी म्हणून या सिद्धी करवले संघाच्या गोलंदाजांनी, खास करून स्वप्नील आणि विकी पाटील अतिशय चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये साजिद मडवी याच्यावरती हल्ला केला होता दुर्गेश ठाकूरनं. 24 धावा कुठल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि असं वाटलं होतं की किमान 5 षटकामध्ये 70 ते 75 धावांपर्यंत पोहोचेल हा कोपरा संघ. परंतु अतिशय चांगली गोलंदाजी नंतरच्या गोलंदाजांनी केली, परंतु हा चेंडू गेला वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मिळते. या नौका फलंदाज जगदीश भोईरला एक धाव मिळते ती कोपरा संघाला. आतापर्यंत जर विचार केला तर धावसंख्या झाली ती मात्र 38. शेवटचं षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. डाकुरी हाताचा हा गोलंदाज नौका फलंदाज म्हणायचे आला मात्र निलेश पाटीलसाठी हा चेंडू निर्धाव गेला. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक कसं करावं मी म्हणेन अतिशय चांगलं कमबॅक केलंय ते या सिद्धी करवली संघाच्या गोलंदाजांनी. गोलंदाज साजिद मडवीचा जर अपवाद वगळला तर अतिशय चांगली गोलंदाजी स्वप्नील पाटील, विकी पाटील आणि रुपेश मडवी देखील अतिशय चांगली कामगिरी करतोय. पुढचा चेंडू रुपेश मडवीचा. पुन्हा एकदा अतिशय चांगली गोलंदाजी. जेवढी प्रशंसा करावी अभिषेक या गोलंदाजी तेवढी कमी आहे. शेवटचं षटक आहे स्लो गोल ज्याला म्हटलं जातं. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी आपल्याला पाहायला मिळते, फक्त रुपेश मडवी ज्या प्रकारची गोलंदाजी करतो अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय तिखट मारा पाहायला मिळतोय तो गोलंदाज रुपेश मडवीचा. धावसंख्या 38 वरती मात्र थांबली आहे. मात्र अतिशय चांगला चेंडू स्टेट ड्राईव्ह केलाय. चेंडूला 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडंसं का 4 क्षेत्ररक्षण कारण असतं मी म्हणेन. 2 धावा देखील पूर्ण केल्या त्या फलंदाज निलेश पाटील आणि जगदीश भोईरनं. 2 धावांच्या मदतीनं 40 धावा लगावती लागल्या त्या या दत्तकृपा कोपरा संघाच्या. चेंडू शिल्लक रुपेश मडवीचा. चौका षटकार जर आला तर पुन्हा एकदा अतिशय चांगला सामना होईल, परंतु हा चेंडू रिटर्न दिलाय. चेंडूला लॉंगॉन क्षेत्रामध्ये एक खणखण असा षटकार. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार मी म्हणेन अतिशय महत्वपूर्ण षटकार पाहायला मिळाला तो फलंदाज निलेश पाटील करवी. 46 धावा धाबावरती लागल्या आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय ते मात्र या सिद्धी करवी संघासमोर. ठीक आहे. संदीप पाटील मुरबी आणि मच्छिंद्र पाटील यांना विनंती आहे की त्यांनी संयोजक कक्षामध्ये यायचे. धन्यवाद. त्या ठिकाणी मी अविनाशजी
भोईर ॲडव्होकेट अविनाशजी भोईर यांना विनंती करतो. युवा सेना मुरबाड युवा सेना अध्यक्ष आदरणीय पंकजी दलाल यांचं आपण स्वागत करावं. युवा सेना मुरबाड अध्यक्ष सन्माननीय पंकजी दलाल यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्या अविनाश भोईर यांच्या शुभहस्ते आपण बघतोय. ॲडव्होकेट अविनाशजी भोईर यांच्या शुभहस्ते स्वागत केलं जात आहे. ते सन्माननीय पंकजी दलाल साहेब यांचं युवा सेनेचे मुरबाड अध्यक्ष. त्यानंतर प्रसादजी तोंडलीकर यांच्या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती करतो. अविनाशांना प्रसादजी तोंडलीकर यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर अक्षय रोठे यांचंही मी या ठिकाणी स्वागत करण्याची अविनाशांना विनंती करतो. गौरव तेलवणे, अक्षय रोठे, त्यानंतर गौरव तेलवणे यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं. मयूर बहाडकर यांच्या ठिकाणी स्वागत आपण मयूर बहाडकर, गौरव तेलवणे यांचंही स्वागत करावं. मयूरजी बहाडकर यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सनी रोठे यांच्या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत एमपीएल ट्रॉफीच्या निमित्तानं. आणि रवी पानसरे यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. आणि त्यानंतर आदरणीय संतोषजी हे सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आपण करतोय. व्यासपीठावरती आदरणीय विनोद शेठ पाटील साहेब यांच्या आगमन झालं आपण बघतोय, ज्याने दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक या स्पर्धेला दिलाय. आणि प्रोप्रायटर केडी पाटील कन्स्ट्रक्शनचे आदरणीय विनोद शेठ पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या अर्थानं चला सलामीची जोडी पाठवायची आहे. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. आदरणीय संतोषजी पाटील या स्पर्धेचे आयोजकांपैकी आपण त्यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभहस्ते कोपरा ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय संतोष तांबोळी यांचं आपण आपल्या शुभहस्ते स्वागत करावं. कोपरा ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय संतोषजी तांबोळी यांचं स्वागत करतील. संतोषजी पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जातं. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आपण बघतो या ठिकाणी करतायत सगळे मान्यवर. संतोषजी पाटील, संतोषजी तांबोळी यांचं स्वागत करतायत आपण बघितलं. कारण कोपरा ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत ते संतोषजी तांबोळी. व्यासपीठावरती बरेच मान्यवर उपस्थित आहेत. गावदेवी मित्र मंडळानं आयोजित केलेली ही एमएलए ट्रॉफी आपण या ठिकाणी बघतोय. आणि एमएलए ट्रॉफीसाठी स्वतः एमएलए अर्थात आमदार प्रशांतदादा ठाकूर या ठिकाणी येऊन गेले आणि या स्पर्धेच्या निमित्तानं हजर राहिले. त्यांच्याबरोबर भाई जगदीशजी गायकवाड हेही होते. आपण बघतो या स्पर्धेसाठी ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं असे माजी सरपंच पेंदर ग्रामपंचायतीचे संतोष बाबूराव भोईर. आणि द्वितीय पारितोषिक या स्पर्धेला दिलंय ते केडी पाटील कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय विनोद किसन पाटील साहेब हे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रकाश अनंत देगुकर यांनी तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक 35,000 रुपये त्या क्रांत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांनी स्पॉन्सर केले. तर वायन एंटरप्राइजेसचे आदरणीय यशवंत विवा नेरुळकर यांनी चतुर्थ पारितोषिक दिलंय 30,000 रुपये. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जी LCD TV दिली आहे ती भाई काशरथ पाटील प्रोप्रायटर संगीता ट्रान्सपोर्ट सगळ्यांनी आपल्या परीनं योगदान दिलं. त्या सगळ्या दानशूर मी मनापासून गावदेवी मित्रमंडळ पेंदर यांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. आणि बोलतोय की या सामन्याकडे येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 47 धावांची. सिद्धी करवणे संघाची सलामीची जोडी मैदानावरती फलंदाज साजिद मडवी आणि बंटी पाटील आणि साजिद मडवी ही सलामीची जोडी मैदानावरती. तमाम प्रेक्षकांचं एमएलए ट्रॉफी 2017 मध्ये स्वागत. आणि या सेमीफायनलचा दुसरा सामना यातून जो जिंकणार तो आकाशवाणी संघाच्या बरोबर फायनल खेळणार. पण कोण जिंकणार या स्पर्धेमध्ये, कोण जिंकणार या सामन्यामध्ये आणि पुढे कोणाला आधी संधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. सलामीला स्ट्रायकर एंडला साजिद मडवी आहे तर नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो बंटी पाटील. साजिद मडवी, बंटी पाटील गोलंदाज आपण बघतोय. रोहित कोळी आपल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली अशी तोच हा गोलंदाज. रोहित कोळीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो. पंचांचा बाईड चेंडूचा इशारा.
जितू ठाकूर आहे गोलंदाज. जितू ठाकूर हा गोलंदाज आपण बघतोय ज्यानं पहिल्या चेंडू या ठिकाणी वाईट फेकला आणि स्ट्रायकर एंडला उभा आहे तो साजिद मडवी. शॉर्टपी चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पॉईंटच्या रिझल्ट जातोय, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, एकदा भेटी आहे आणि एका धावेच्या बरोबरीने साजिद मडवी या फलंदाजानं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं आणि या ठिकाणी 2 धावा धावफलकावरती लागतायत. त्या जिंकण्यासाठी 47 धावांची गरज असताना सिद्धी करवले संघाच्या. 47 धावांची गरज आहे. अतिशय चांगली स्पर्धा नाही टुर्नामेंट, अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती आहे आणि ही जी स्पर्धा त्यांच्या नावानं आयोजित केली ते आमदार साहेब हे या ठिकाणी या सामन्याचा त्यांनी आनंद घेतला. ते या ठिकाणी आपण बघितलं या स्पर्धेच्या निमित्तानं हजर राहिले. पण खऱ्या अर्थानं आता आज सामन्यामध्ये आपण बघतोय जो पहिला सामना झाला सेमीफायनलचा विश्वास त्यामध्ये आगाशान संघ पुढे गेलाय, पण आता पुढे कोण जाणार यासाठी युद्ध सुरू आहे. हा चेंडू चांगला फटका, सुंदर फटका, पंचांच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, झेड सुटतोय. या चेंडूवरती फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, पण या चेंडूवरती धावा मिळतायत त्या 3 धावा आणि या 3 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती ती बिनबाद 5. बिनबाद 5 अतिशय चांगला सामना बघायला मिळतो प्रेक्षकांना. प्रेक्षकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात आहे, त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. गोरखनाथ पाटील यांच्याकडनं षटकारासाठी 600 रुपयाचा पारितोषिक अलीकडे घोषित होतोय. आपण बघतोय गोरखनाथ पाटील हा चेंडू गोलवट टप्पा टाकला, चेंडू विकेटवरती रेंगाळत राहिला, सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक बघायला मिळालं. भलेही झेल सुटला असला फलंदाज बंटी पाटीलचा तरी सुद्धा ठिकाणी स्वतःचं मानसिक संतुलन न ढळू देता गोलंदाज जितू ठाकूर यानं मात्र चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक बघायला मिळालं आणि धावफलकावरती धावा एकट्या 5 धावा धावफलकावरती. 42 धावांची अजूनही गरज आहे. सिद्धी करवल्या संघाचा हा फलंदाज चांगला फटका पहिले सीमारेषेच्या दिशेने मारलाय, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं ते कोपरा संघाकडून. कोपरा संघ चांगला खेळ करतोय. मागच्या सामन्यात मला 39 धावा त्यांनी रोखल्या होत्या कोपरा संघानं आणि तो सामना जिंकून दिला होता आपल्या संघासाठी. आणि याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आपण बघतोय. गोलंदाज जितू ठाकूर करवी ज्यानं आतापर्यंत पहिलं षटक अजूनही त्याला संपलं जरी नसलं तरी 6 धावा खर्च केल्या या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त 6 धावा खर्च होतात. धावफलकावरती धावा एकट्या 6. स्ट्रायकर एंडला उभा आहे पण ठाकूर आताचा बंटी पाटील. ठाकूर आताचा बंटी पाटील गोलंदाज जितू ठाकूर. श्रीदत्त कोपरा आणि जय संतोषी माता सिद्धी करवले या 2 संघादरम्यान सुरू असलेली सेमीफायनलची दुसरी लढत आपण या ठिकाणी बघतोय. हा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. विरुद्ध चेंडूचा खेळ संपलाय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते, अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते जितू ठाकूर कडून. पण सिद्धी करवले संघाच्या फलंदाजाला आता आक्रमण करण्याची गरज आहे. 47 धावा करायच्या विश्वास पाटील, त्यामुळे मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तसा खेळ होण्याची गरज आहे ती मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. पहिलं षटक अजूनही सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. हा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न अपील केला जातोय पंचांचा. लेग पायचा इशारा आणि पहिलं षटक संपण्याचा निर्वाळा. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा आहेत. 47 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 7. अजूनही येणारे 24 चेंडू आणि गरज आहे ती 40 धावांची. 24 चेंडू 40 धावांची गरज आहे. आपण बघतोय जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये ती श्रीदत्त कोपरा संघाच्या विरोधात खेळताना जय संतोषी माता. नक्कीच जय संतोषी माता सिद्धी करवले संघाला या ठिकाणी संधी खऱ्या अर्थाने जर कोणी दिली असेल मी तर म्हणेन की संतोषजी बाबूराव भोईर त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्यांना संधी दिली या नाईट टुर्नामेंट मध्ये. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते भोरचे आमचे सन्माननीय विकासजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. संतोषजी पाटील यांच्या शुभास्ते आपण त्यांना यांच्या आग्रहाखाती आपण त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. युवा नेते भारतीय जनता पार्टीचे विकासजी पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. पहिल्या खडकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा त्या आतापर्यंत बिनबाद 7. अजूनही येणारे 24 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 40 धावांची. 24 चेंडू 40 धावा. एक चांगला सामना बघायला मिळतोय. गोलंदाजीसाठी येतो तो गोलंदाज जिनीत पवार. जिनीत
प्रेम पाटील आमचे पेंदरचे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. प्रेम पाटील यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. जिनी तयार आहे. जिनीचा चेंडू खोलवर टप्पा टाकलाय. चेंडू घराकडे चाललाय. तो लॉंग ऑफच्या दिशेला एक धाव मिळते फलंदाज बंटी पाटीलला. या एका धावेच्या बरोबरीनं 47 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 8 अशी सावध आणि संत सुरुवात करण्यास भाग पाडला मित्र विश्वास पाटील. आता आक्रमण करण्याची गरज आहे. आता बिनबाद 9 अजूनही 38 धावांची गरज आहे. आपण बघतोय चांगला सामना होईल अशी तमाम प्रेक्षकांना अपेक्षा आहे. सामना कोणी जिंको कोणी हरो पण सामना पेंदर आणि सिद्धी तलवले यांच्या दरम्यान कसा सामना झाला तसा सामना होण्याची प्रेक्षकांना अपेक्षा. बंटी पाटीलचा पहिला आधार मिळाला तो सिद्धी तलवले संघाला. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. धन्यवाद विजय मास्टर. धन्यवाद. सिद्धी करवले आणि पेंदर या 2 टीम दरम्यान एवढा खतरनाक सामना झाला. शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली. आदरणीय विकासजी पाटील घोडचे आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते त्यांना विनंती आपण करूया पुन्हा एकदा की आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. मी तुम्हाला आयोजकांच्या वतीने आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर यावं. नक्कीच नितीन भोईर जे आयोजक आहेत या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ आगासन फायनलला पोहोचलाय. संतोष पाटील तुमच्या सासूरवाडीचा संघ कशी कामगिरी करणार याकडे तुमच्या नजर आहेत. पण आगासन टीम जी नितीन भोईर यांची सासूरवाडीला टीम आहे संघ आहे तो मात्र पुढे गेलाय. आता तुमची सासूरवाडी कशी खेळाडू कसा खेळ करतात हे पाहणे गरजेचे आहे. कोपरा संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे पण सिद्धी करवले संघाला कमी लेखता कामा नये. सिद्धी करवले संघाची कामगिरी चांगली आहे. समर्थ असते त्यांची गोलंदाजी आहे तेवढ्याच ताकदीची फलंदाजी आहे. अजूनही 38 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी. 38 धावांची गरज आहे. जिनीत पवारचा हा चेंडू चांगला फटका वैकंठ एरियामध्ये वाईडिश चौकाच्या सीमारेषे पलीकडे 1 बाउन्स चौकार. साई दर्शन दे मुझको अपने चरणों में. बाबा दर्शन दे मुझको अपने. धन्यवाद डीजे मास्टर. आल्या सचिन गायकरनं आपल्या 4 धावत संख्येचं खातं खुलं केलंय. 47 धावांचा पाठलाग करताना 1 बाद 13 अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 34 धावांची. पण या षटकातले चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 2 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि हे 2 20 चेंडू आणि गरज आहे 34 धावांची. 20 चेंडू 34 धावा. सिद्धी करवले जय संतोषी माता आणि श्रीदत्त कोबरा या 2 संघादरम्यान सुरू असलेली एमएलए ट्रॉफीची दुसरी आणि अंतिम सेमीफायनलची लढत. हा चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला खरा. टायमिंग थोडंसं चुकलं. बॅटवरची चेंडू थोडासा लेट आला आणि त्यामुळे या ठिकाणी एकच धाव मिळतीये. अन्यथा विश्वास या चेंडूवरती मोठा फटका मिळण्याची शक्यता होती पण एकच धाव या चेंडूवरती मिळाली. ती फलंदाज सचिन गायकरला आणि या एका धाव्याच्या बरोबरीनं 47 धावांचा पाठलाग करताना सिद्धी करवले जय संतोषी माता सिद्धी करवले संघ पोहोचलाय तो 1 बाद 14 वरती. अजूनही 33 धावांची गरज आहे. चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळतीये. हा चेंडू यावेळेस मात्र विकेट किपरला चकवा देतोय. 1 धाव तर घेतली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी स्ट्रायकर 8च्या फलकाला नकार दिला. 1+1 अशा 2 धावा वाईडच्या रूपात 1 धाव मिळाली आणि एकूण धावा झाल्या त्या 16. अजूनही 31 धावांची गरज पण या षटकातले काही चेंडू शिल्लक आणि येणारी 3 षटकं. 16 धावा येत आहेत. 31 धावांची गरज आहे. थोडंसं आजचं वातावरण गरम आहे कारण सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनलची आजची रात्र आहे आणि या फायनल आणि सेमीफायनल मध्ये चांगले सामने होत आहेत. पहिला सामना आपण चांगला बघितला त्यानंतर काही सामना चांगला झाला पण या सामन्यात काय होणार हे पाहणं आपण बघतोय फार गरजेचं आहे कारण यातून जो जिंकणार तो किमान दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार आणि जो हरणार तो 4थ्या किंवा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरू शकतो. यापुढे ही महत्वाची लढत आहे. धावफलकावरती धावा त्या 17 धावा. 17 धावा धावफलकावरती 30 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी करतोय जिनीत पवार. जिनीत पवार हा चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतो. पहिली 2 षटकं संपली. येणारे 18 चेंडू शिल्लक आहे आणि गरज आहे जिंकण्यासाठी 30 धावांची. प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची सरासरी आहे. 1 बाद 18 1 बाद 17 अशी स्थिती बघायला मिळते ती जय संतोषी माता सिद्धी करवले संघाची. पण येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 30 धावा होणार का? या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये फलंदाज अशी कामगिरी करतील का? याच्या उलट ज्या गोलंदाजाने आतापर्यंत 8.5 धावांच्या सरासरीनं या महत्वाच्या षटकामध्ये कामगिरी केली आहे अशी सातत्यपूर्ण कामगिरी होईल का? हा सामना कोण जिंकणार
ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील पेंदरचे जबरदस्त समालोचक विश्वास पाटील. धन्यवाद अभिषेक पाटील. 47 धावांची गरज असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धाबळगावतील लागल्यात ते ह्या जय संतोषी माता सिद्धी करवले संघाच्या. अजून देखील येणारे 3 षटक शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं 30 धावा करायच्या आहेत ते ह्या सिद्धी करवले संघाला. गोलंदाज जितू ठाकूर यानं पहिल्या षटक हाताळलं. 7 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर जिनीत पवारवरती विश्वास दाखवला, परंतु जिनीत पवारनं देखील 10 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये 17 धावा आतापर्यंत धाबळगावचे लागल्यात त्याच्या सिद्धी करवले संघाचा. तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. गोलंदाज जितू ठाकूरनं पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या होत्या, परंतु 10च्या सरासरीने धावा करायच्या. फलंदाज साजिद मडवी आघाडीचा फलंदाज मैदानावरती आहे, तर सचिन गायकर खेळतो एका चौकारच्या मदतीनं. 5 या धावसंख्येवरती येणारे 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. फलंदाज मात्र स्ट्रायकरवरती उभा आहे, तो साजिद मडवी. त्या साजिद मडवीच्या पहिल्या षटकामध्ये 24 धावा गोठवल्या. अतिशय जबरदस्त फटका, अतिशय वेगळा फटका. चेंडू लॉंग लेग सीमारेषे बाहेर खणखणीत षटकार. साजिद मडवीनं मारलेला हा षटकार आणि ह्या षटकारानं मी म्हणेन पूर्णपणे जिवंतपणा आणला ह्या सामन्यामध्ये. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 17 आणि गरज आहे ती मात्र 24 धावांची. 17 चेंडू 24 धावांची गरज. ज्या प्रकारे साजिद मडवीला मार पडला होता पहिल्या षटकामध्ये, 24 धावा खर्च केला साजिद मडवीनं. साजिद मडवी देखील अतिशय चांगली कामगिरी करतोय. गोलंदाज जितू ठाकूर ज्यानं पहिल्या षटक हाताळलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या. त्या जितू ठाकूरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. दुसरा चेंडू मात्र बॅकफुटर जाऊन पंच केला चेंडूला. चेंडूला तो मात्र बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. ती फलंदाज साजिद मडवीला 1 धाव मिळते. ती मात्र श्री दत्त कोपरा संघाच्या विरोधात खेळत असताना जय संतोषी माता सिद्धी करवले संघाला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती मात्र 24 वरती. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक इथं जमा आहे गोरखनाथ पाटील यांच्याकडून. पुढचा चेंडू गोलंदाज जितू ठाकूरचा. आता मात्र सचिन गायकर. हा फलंदाज दुर्दैव फलंदाज साजिद मडवीचं दैव बलवंत आहे मी म्हणून या कोपरा संघाचा. फलंदाज बाद झालाय तो मात्र साजिद मडवी. ठीक आहे. फलंदाज साजिद मडवी दुर्दैवानं बाद झाला. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर केलं गोलंदाज जितू ठाकूरचा हात लागला आणि चेंडू सरळ एक्स्ट्रावरती जाऊन आदळला, परंतु पॉपिंग किकच्या पुढे निघाला होता फलंदाज साजिद मडवी. त्या कारणास्तव धावचीकच्या स्वरूपामध्ये बाद झाला तो फलंदाज साजिद मडवी. नौका फलंदाज विक्की पाटील, ज्या विक्की पाटीलनं अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजीच्या मार्फत केली होती आणि खऱ्या अर्थानं आता मात्र फलंदाजची गरज आहे ती या सिद्धी करवले संघाला विक्की पाटीलची. परंतु सचिन गायकर आणि विक्की पाटील अशी जोडी मैदानामध्ये आतून देखील येणारे 15 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 22 धावांची. 23 धावांची, माफ करा. हा चेंडू जबरदस्त फटका. चेंडू गेला पॉईंटच्या डोक्यावर. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, परंतु चेंडू मात्र जिंकतोय. चेंडू गेला सीमारेषे बाहेर खणखणीत चौका. सचिन गायकर याच्या बॅटमन निघाला. हा दुसरा चौकार. अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतीये ती मात्र या सचिन गायकर करवी. 4 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 28 वरती.
28 धावा दाबावर लागल्या, 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. हळूहळू मी म्हणेन सिद्धी करोले संघ या सामन्यामध्ये शिरकाव करतो, परंतु गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल तर हा सामना जिंकायचा असेल. माझे शब्द मी म्हणेन कानावरती पडले ते जितू ठाकूरच्या. फलंदाज बाद झाला तो मात्र सचिन गायकवाड. धन्यवाद मॅडी. ज्या फलंदाजाने मी म्हणेन डोकं वर केलं त्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला तर ह्या गोलंदाजांनी. परंतु बंटी पाटील नौका फलंदाज मारून ते गेलाय. विकी पाटील आणि बंटी पाटील अशी ही पाटील बंधूंची जोडी मैदानामध्ये कितपर्यंत खेळ करतायत हे पाहणे फार गरजेचं आहे. आमचे 12 खेळाडू सांगतायत की सख्खे भाऊ आहेत दोघे आणि सख्ख्या भावावरती आता मात्र जबाबदारी आली आहे ती या सिद्धी करोले संघाची. 13 चेंडू 19 धावांची गरज. या चेंडूवरती जर का एखादा विकेट हा चेंडू जर निर्धाव गेला तर पूर्णपणे मी मेनेला कमबॅक करेल तो हा कोपरा संघ. परंतु फलंदाज स्ट्रायकर एंडवरती आहे तो मात्र विकी पाटील. विकी पाटीलसाठी हा शेवटचा चेंडू जितू ठाकूरचा पाहणं फार गरजेचं. चौकार किंवा षटकार किंवा एकंदरीत धावसंख्या जर आली परंतु चेंडू गेला तर मात्र कावे तुझे बाहेर. वाईट चेंडू अवांत धावसंख्येत भर झाली. समीकरण मात्र बदललंय. येणार 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. 13 चेंडू 18 धावा. अतिशय जबरदस्त सामना. ज्या प्रकारे अभिषेक पाटीलने सांगितलं होतं की पेंडर आणि सिद्धी करोले जो सामना झाला होता त्या प्रकारचा सामना व्हावा आणि नक्कीच त्या प्रकारचा सामना होण्याची आशा मी म्हणेन पूर्णपणे आहे ती या सामन्यामध्ये. गोलंदाज जितू ठाकूरचा पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू तो मात्र विकी पाटीलसाठी. हा चेंडू आता मात्र चेंडू गेला तो निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये धावा आहेत त्या मात्र 29. चेंडू आणि 18 धावांची गरज. अतिशय जबरदस्त सामना. टोळ्याचे पारणे फिरणारा हा सामना. प्रेक्षकांना जसा सामना हवाय तसा सामना सुरू आहे तो या मैदानावरती. श्रीदत्त कोबरा आणि जय संतोषी माता सिद्धी करोले या संघादरम्यान सुरू असलेली ही जबरदस्त लढाई पाहायला मिळते. सेमीफायनलचा दुसरा सामना तो मात्र या दोन संघामध्ये पाहायला मिळतो. महत्वपूर्ण हा सामना आहे दोन्ही संघांसाठी. पूर्वी 11 आगासन हा संघ फायनलमध्ये पोहोचलाय. त्याचं देखील त्या संघाचे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. परंतु या दोन सामन्यात या दोन संघामधून कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल याच्याकडे मात्र नजर लागत. त्या प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेला हा सामना. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. अक्षय पाटीलचा वापर केला जातोय. हायलाईनकडून मारा करेल. समोर होतो मात्र फलंदाज बंटी पाटील आणि विकी पाटील अशी ही दोन भावांची जोडी मैदानामध्ये. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. कोणत्या प्रकारे खेळ करतात त्याच्याकडे मात्र नजर लागेल त्या सर्व प्रेक्षकांच्या. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू, तेवढेच चांगले खेळून काढलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत अवधी होता दोन्ही भावंडामध्ये एक धाव घेण्याचा. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव पोहोचली ती मात्र 30 वरती. अतिशय जबरदस्त सामना. ज्या प्रकारे अभिषेकने सांगितलं होतं की वातावरण फार गरम आहे, त्या गरम वातावरणामध्ये गरम सामना सुरू आहे तो या मैदानावरती. गावदेवी मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2017चे हे फायनलची रात्र. गोलंदाज अक्षय पाटीलचा पुढचा चेंडू. हा चेंडू आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्टलेग क्षेत्रामध्ये अतिशय चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. चेंडू गेला तर मात्र निर्धाव. जसे चेंडू निर्धाव जातील तसा प्रेशर विमान कोपरा संघावरती सिद्धी करोले संघावरती येईल आणि तसे मोठे फटके लागतील तसं प्रेशर विमान कोपरा संघावरती येईल. परंतु गोलंदाज अक्षय पाटील अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत तरी करतोय. 2 चेंडू त्याने फेकले. 2 चेंडूमध्ये धाव खर्च केली. फक्त एक येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 10 आणि गरज आहे ती मात्र 17 धावांची. 10 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाज अक्षय पाटीलचा पुढचा चेंडू. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज विकी पाटीलसाठी हा पुढचा चेंडू. आता मात्र विकीनं खेळून काढला चेंडूला. मिडविकेट क्षेत्रामध्ये झेल होण्याची संभावना आणि फलंदाज बाद झालाय. विकी अशा प्रकारे 5वा 14 धावा मिळतोय तो मात्र ह्या सिद्धी करोले संघाला. ठीक आहे.
दुर्गेश ठाकूर याच्यासाठी संतोष तांबळे कोपरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. संतोष तांबळे जे विद्यमान सरपंच आहेत कोपरा गावाचे, त्यांच्याकडून हा जो झेल पकडला दुर्गेश ठाकूर, एक जबरदस्त खेळाडू आहे, त्या दुर्गेशसाठी प्रेक्षकांना विनंती आहे की सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतोय, आमचे जे गावदेव मित्रमंडळाचे आयोजक आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या प्रेक्षकांना, सर्व प्रेक्षकांना सीमारेषेत ताबा घ्यायचा आहे, सर्व प्रेक्षकांना सीमारेषे बाहेर काढायचे. दरम्यान गोलंदाज अक्षय पाटील कमबॅक करतो. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. आता मात्र अडचणीमध्ये आलाय तो हा सिद्धी कवळे संघ. नौका फलंदाज गेला तो मात्र स्वप्नील पाटील. स्ट्रायकरवरती फलंदाज बंटी पाटील. बंटी पाटील 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. कोपरा संघ पुन्हा एकदा शिरकाव करताना दिसतोय. अतिशय जबरदस्त सामना, ज्या प्रकारे प्रेक्षकांना सामना पाहायचा होता त्या प्रकारचा सामना पाहायला मिळतोय. हा चेंडू अतिशय खोलवर टाकलेला चेंडूला मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक घुसले तोपर्यंत एक धाव मात्र मिळते की या सिद्धी कवळे संघाला. एका धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 31 वरती. अतिशय जबरदस्त सामना. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. एखादा चौकार, एखादा षटकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतवू शकतो तो या सिद्धी कवळे संघाला. परंतु गोलंदाजी एवढी चांगली करतोय हा गोलंदाज अक्षय पाटील. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये धावा करते गेले फक्त 2 आणि एक महत्वपूर्ण बळी मिळवलाय तो मात्र विकी पाटीलचा. गोलंदाज अक्षय पाटील अतिशय जबरदस्त कामगिरी. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 8 आणि गरज आहे ती 16 धावांची. लालचंद्र मडवी यांच्याकडून जर षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक इथं जमा आहे. फलंदाज स्ट्रायकर वरती आहे तो मात्र स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील डावखुऱ्यात होता फलंदाज. एखादा चौकार, एखादा षटकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा निर्माण करू शकतो. पुढचा चेंडू, हा चेंडू आता मात्र पंच रोहिदास भुईर आमच्याकडे बोलतात आणि जशी हा स्क्वेअर चेंडू आहे. उजव्या यष्टीचा खूपच बाहेरून झाला चेंडू. अव्हांतर धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या मात्र 32 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र समीकरण बदलतं. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 8 आणि गरज आहे ती 15 धावांची. 8 चेंडू 15 धावांची गरज. एखादा चौकार, एखादा षटकार जर आला तर पुन्हा एकदा हा सामना चांगला होईल. अजून देखील काही बिघडलेलं नाहीये. पुढचा चेंडू गोलंदाज अक्षय पाटीलचा. हा चेंडू जबरदस्त चेंडू फेकी करतो गोलंदाज अक्षय पाटील. जरी अव्हांतर धावसंख्येमध्ये चेंडू फेकला असला तरी पण हा चेंडू मात्र निगाव फेकतोय तो हा गोलंदाज अक्षय पाटील. अक्षय पाटील ज्याच्यावरती जबाबदारी दिली, 4थं षटक घेऊन आला. आतापर्यंत जर विचार केला अक्षय पाटीलचा, फक्त 3 धावा खर्च केल्या ते अक्षय पाटीलनं. आज चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात त्या मात्र अक्षय पाटीलनं. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 7 आणि गरज आहे ती मात्र 15 धावांची. खऱ्या अर्थानं मी म्हणेन हा चेंडू फार महत्वाचा आहे. मी म्हणेन या सामन्यासाठी हा चेंडू निर्धाव केला तर पुन्हा एकदा मी म्हणेन शिरकाव करू शकतो हा कोपरा संघ या सामन्यामध्ये. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला, या चेंडूवरती एखादा चौकार आला किंवा षटकार आला तर पुन्हा एकदा परतफेड करू शकतो तो हा सिद्धी कवळे संघ. गोलंदाज अक्षय पाटीलचा पुढचा चेंडू डाकून आता हा फलंदाज जबरदस्त फटका. स्वप्नील पाटीलला जिवंतपणा आणला या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू मी सांगितलं होतं की शेवटचा चेंडू जर धाव गेला या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. गरज होती मात्र 7 चेंडूमध्ये 15 धावांची. परंतु आता मात्र समीकरण बदललंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि गरज आहे ती मात्र 9 धावांची. कंपल्सरी चेसिंग असणाऱ्या 9 धावा कराव्या लागतील तर या सिद्धी कवळे संघाला. परंतु असा कोणता गोलंदाज आहे कोपरा संघामध्ये जो 9 धावा रोखेल? कोणत्या गोलंदाजावरती भरोसा दाखवला जातोय तो या कोपरा संघाच्या संघनायकाकडून आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. दुर्गेश ठाकूर
याच्यावरती जबाबदारी दिली आहे. जो दुर्गेश ठाकूर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की प्रत्येक सामन्यामध्ये दुर्गेश ठाकूर हा आघाडीचा गोलंदाज आहे, परंतु दुखापतग्रस्त असल्या कारणास्तव मी म्हणेन दुर्गेश ठाकूरवरती रोहित कोहली मला वाटतं इंजर्ड आहे. दुर्गेश ठाकूरवरती जबाबदारी दिली आहे. 9 धावा रोखायच्या आहेत त्या दुर्गेश ठाकूर, परंतु समोरचा फलंदाज जो आहे फलंदाज बंटी पाटील आणि स्वप्नील पाटील अतिशय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. खास करून मी म्हणेन स्वप्नील पाटीलला मी म्हणेन जिवंतपणा आणलाय तो या सामन्यामध्ये. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून गरज होती 7 चेंडूमध्ये 15 धावांची, परंतु शेवटच्या चेंडूवरती अक्षय पाटीलच्या खराब चेंडू टाकला आणि त्याला त्याचा समाचार घेतला तो फलंदाज स्वप्नील पाटील. दुर्गेश ठाकूर MIDC कडून मारा करतोय. मी म्हणेन पंचांनी जर वॉर्न करायचंय तर ह्या खेळाडूंना थोडासा उशीर केला जातोय. तो मात्र कोपरा संघकर्मी गोलंदाज दुर्गेश ठाकूर. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. जबरदस्त सामना. सेमीफायनलचा सामना कसा असावा, सेमीफायनल कशी व्हावी याचं धावतं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र ठीक केला. चेंडू मात्र फायनल क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त रनिंग विकेट पाहायला मिळते. ती मात्र बंटी पाटील आणि स्वप्नील पाटील या 2 पाटील बंधूंकरवी 2 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र 40 वरती येणार चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि गरज आहे ती मात्र 7 धावांची. 5 चेंडू 7 धावा. गोलंदाज दुर्गेश ठाकूरला काहीतरी करावं लागेल. पहिल्याच चेंडू ते 2 धावा मात्र खर्च केल्या त्या दुर्गेश ठाकूरनं. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये गरज आहे ती 7 धावांची. वारंवार आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सामना अतिशय महत्वपूर्ण सामना, सेमीफायनलचा सामना. मी म्हणेन ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो शेवटपर्यंत अंतिम सामन्यामध्ये बदल मारेल, परंतु कोणता संघ जिंकेल, कोणता संघ ह्या स्पर्धेमधून बाहेर होईल हे पाहणं फार गरजेचं आहे. योगेश ठाकूरवरती जबाबदारी दिली आहे. फलंदाज बंटी पाटील आणि स्वप्नील पाटील अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. समोर आता मात्र बंटी पाटील. हा चेंडू बंटी पाटीलसाठी अतिशय जबरदस्त फटका, अतिशय देखणा फटका. चेंडू लॉंग आउट क्षेत्रामध्ये जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत अवधी होता. एक धाव घेण्याचा एका धावेच्या मदतीनं संघ मात्र पुढे सरसावलाय. 41 धावांवरती मजल मारली ती ह्या वासुदेव भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 मध्ये पारितोषिक आलंय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि हॅट्रिकसाठी मिळून 500 रुपये लगावले ते वासुदेव भोईर यांनी. गोलंदाज दुर्गेश ठाकूर. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि गरज आहे ती मात्र 6 धावांची. कल्पेश भोईर आमच्या समवेत आहेत, तसेच सौरव भोईर, दीपक भोईर यांचे सुपुत्र ते देखील आमच्या समवेत आहेत. स्कोरिंगच्या मार्फत आमच्या समवेत आहेत, परंतु सामना अतिशय गरम आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. फलंदाज मात्र स्ट्रायकरवरती ज्यानं उंच असा षटकार मारलाय स्वप्नील पाटील. आपल्या फलंदाज कोणत्या प्रकारची फलंदाजी करतोय, शेवटपर्यंत हा सामना नेतोय की येणाऱ्या 2-3 चेंडूमध्ये हा सामना पूर्ण करतो. परंतु हा चेंडू जबरदस्त चेंडू पैकी करतो तो गोलंदाज दुर्गेश ठाकूर. जसजसे चेंडू निर्धाव जातील तसतसे मी म्हणेन या सामन्यावरती पकड मजबूत करेल तो हा कोपरा संघ. अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षक अगदी जे बसले होते ते उभे राहिले. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज आहे खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये. सामना सुरू आहे तो मात्र दत्तकृपा कोपरे आणि जय संतोषी माता सिद्धी करोले या 2 संघात सुरू असलेली ही सेमीफायनलची दुसरी लढत. दुर्गेश ठाकूरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 9 धावा रोखायच्या आहेत ते दुर्गेश ठाकूरला. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला आणि 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केला दुर्गेश ठाकूरला. हा चेंडू आता मात्र ऑनसाईड क्षेत्रामध्ये चेंडू गरमवण्यात आला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अतिशय जबरदस्त सामना, अतिशय जबरदस्त सामना. प्रत्येक चेंडूवरती हा सामना रंग बदलताना पाहायला मिळतोय. एकदा मिळते ती ह्या चेंडूवरती. आता मात्र समीकरण बदलतं. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 2 आणि गरज आहे ते मात्र 5 धावांची. 2 चेंडू 5 धावांची गरज. अतिशय जबरदस्त सामना, अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे अभिषेक पाटीलने वक्तव्य केलं होतं की सामना अतिशय चांगला होईल, 47 धावांची गरज असताना आता मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना येऊन टेकला. दुर्गेश ठाकूर अतिशय चांगली कामगिरी करतोय. टीम मिटिंग केली जाते. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे.
मी म्हणेन ज्या स्पिरिटमध्ये सामना सुरू आहे ते स्पिरिट सुरू ठेवा. स्पिरिट मी म्हणेन सामन्याचा रिटर्न तोडू नका. दुर्गेश ठाकूर त्याची चांगली कामगिरी करतोय. समोरच मात्र फलंदाज बंटी पाटील. बंटी पाटील स्ट्रायकर एंडवरती आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. अतिशय चांगली कामगिरी करतोय गोलंदाज दुर्गेश ठाकूर. आतापर्यंत फक्त धावा करता गेल्या त्या 4 चेंडूमध्ये 4. अतिशय दुर्गेश ठाकूरनं जर का हा सामना विजय करून दिला तर कोपरा गावचे विद्यमान सरपंच संतोष तांबोळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दुर्गेशला देण्यात येईल. अतिशय जबरदस्त सामना पाहायला मिळतो. तो दुर्गेश ठाकूर खास करून मी म्हणेन सामना बंटी पाटील दुर्गेश ठाकूर या दोघांमध्ये जोरदार टाळ्यावाजल्या प्रेक्षकांना. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. सलामीचा फरक. अतिशय जबरदस्त सामना बंटी पाटील स्ट्रायकिंगवरती तर गोलंदाजच्या बळावरती मात्र दुर्गेश ठाकूर. दुर्गेश ठाकूरचा पुढचा चेंडू बंटीसाठी प्रयत्न पूर्णपणे प्रयत्न फसलाय. चेंडू गेला मात्र निर्धाव. आता मात्र समीकरण बदललंय. कोपरा संघाचे जे पाठलाग आहे ते मात्र खुर्चीवरून उभून उड्या मारतायत आणि का उड्या मारू नये ज्या प्रकारची गोलंदाजी करते गोलंदाज दुर्गेश ठाकूर. सामना कोणताही संघ जिंको. दोन्ही संघाच्या पाठलाग्यांना खेळाडूंना माझी विनंती आहे की कोणी मैदानामध्ये जायचं नाहीये. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. मी म्हणेन कंपल्सरी चेसिंग आहे तर 5 धावा कराव्या लागतील. तर ह्या सिद्धी करणे संघाला कोपरा संघ ज्या कोपरा संघाच्या गोलंदाजीने अतिशय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केली आहे ती मात्र ह्या दुर्गेश ठाकूरनं जेवढी प्रशंसा करावी दुर्गेश ठाकूरची तेवढी कमी आहे. 5 चेंडू दुर्गेशने फेकले. आतापर्यंत धावा करते घेत फक्त 9 धावा दिल्या होत्या दुर्गेशच्या हातामध्ये आणि आता त्या 9 धावांपैकी 4 धावा करते घेतात दुर्गेश ठाकूरनं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 5 धावांची गरज आहे. समोरचं मात्र फलंदाज बंटी पाटील. बंटी पाटील 5 धावा मिळून धावून तर पूर्ण होणार नाही परंतु षटकारच मारावा लागेल तो या बंटी पाटीलला. जबरदस्त सामना कसा व्हावा सिंहबाचा सामना कसा असावा याचं उदाहरण पाहायला मिळतं ते ह्या मैदानावरती. गावदेवी मित्र मंडळ पेंदर आयोजित आमदार चषक 2017ची ही शेवटची रात्र. शेवटच्या रात्रीमधला हा शेवटचा सेमीफायनलचा सामना. फक्त कृपा कोपरा आणि जय संतोषी माता सिद्धी करवले. कोणी आतमध्ये जायचा प्रयत्न करू नका. जोरदार टाळ्या वाजवतात ह्या चेंडूसाठी. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. जबरदस्त सामना. हा चेंडू आता मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज एकच धाव पूर्ण करतो आणि अशा प्रकारे कोपरा संघ विजय. आता मात्र तुम्ही आपली जाऊ शकता. कोपरा संघाच्या खेळाडूंना माझी विनंती आहे की आपण स्टंप नका काढू. कारण हा पहिल्यांदा सामना नाहीये. आपल्याला विनंती आहे की आपण स्टंप जागेवरती ठेवायचे. जो काही तुम्हाला ठिकाणा घ्यायचा असेल तर घाला परंतु आपण स्टंप मात्र नका काढू. बाहेर या मैदानाच्या बाहेर या. दुर्गेश ठाकूर यासाठी कोपरा गावचे विद्यमान सरपंच संतोष तांबोळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक का देऊ नये. अतिशय चांगली कामगिरी केली. जबरदस्त सामना. ज्या सामन्याची आशंका आपण ज्या प्रकारे वर्तवली त्या प्रकारचा सामना झाला. शेवटच्या क्षणी मी म्हणेन विजय झाला तो हा कोपरा संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तर पराजित झालेल्या संघाचे हार्दिक आभार. अजून फायनलचा सामना बाकी आहे. अंतिम सामना बाकी आहे. अतिशय चांगली कामगिरी मी म्हणेन या कोपरा संघाने केली आहे. या सामन्याचा सामनावीर दुर्गेश ठाकूर. दुर्गेश ठाकूर आपण विनंती करूया. दुर्गेश ठाकूर